काय ग नेत्रा? हे काय? त्रिनयना देवीच्या देवळातली पेटी पुन्हा घेऊन आलीस? उघडली का पेटी? नाही, पेटी उघडली नाहीये. ही ती पेटी नाहीये, ही वेगळी पेटी आहे. हो का? मी जरा इथे लांबच उभी राहते. मला ना खूप भीती वाटते. त्या फाल्गुनीला पण सांग बाई. आई हो, ती तर माझ्यापेक्षा घाबरट आहे. ती नाही अशी हिम्मत करणार. आजी, ही पेटी इथे देवघरात ठेवली तर चालेल ना? ठेव. किती आई किती पेट्या येणार आहेत अजून या घरात? नाही म्हणजे मला भीती वाटते आई. पेटी घरात आल्यापासून एकही गोष्ट चांगली घडली नाहीये. मी बोलले ना तुम्हाला. हो नेत्रा, किती दिवस ठेवणार आहेस पेटी? अजून एखाद दिवसच असेल. आणि कुणीच स्पर्श करायचा नाही ना पेटीला? नाही. पण मग आई नकोच थांबूया आपण. पेटी आहे तोपर्यंत देवघरात यायलाच नको. चला 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 या. साहेब, तुम्ही फ्रेश होता? मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. काय आहे या पेटीत? आणि आधीच्या पेटीमध्ये सुद्धा काय होतं मला जाणून घ्यायचंय. तुम्ही बघितलं ना, पेटी उघडलीच जात नाहीये. सगळं तुमच्या डोळ्यांसमोर तर घडलं. हो, आणि पेटी उघडली की तिच्यात काय आहे हे आम्हीच सांगू ना तुला. पेटीच उघडायची आहे ना फक्त. मी प्रयत्न करतो. नाही साहेब, थांबा. साहेब साहेब, मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही पेटीला स्पर्श नाही करू शकत. हवं तर मी हात जोडते तुमच्या समोर, पण तुम्ही असं नका करू. मित्र प्लीज, तू असा हात जोडणं थांबव. मग तुम्ही पेटीला स्पर्श नाही करायचं. बरं ठीक आहे, मी नाही करत पेटीला स्पर्श. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही पेटी उघडली जाईल तर ती माझ्या समोरच. आणि इथून पुढे कसलीच लपवाछपवी नकोय मला या घरात. चल आधी तू ये आणि इथे बस. अरे बस सावकाश. काय झालंय? बस एक मिनिट. आईस्क्रीम? तुला थँक्यू म्हणण्यासाठी. काय कसलं थँक्यू? आई, तुम्हाला वेळीच अलर्ट केलंस म्हणून मी जाऊ शकलो त्यांच्या बरोबर. काय भयानक प्रकार घडलाय तिकडे. काय झालं काय? आम्ही वावशीला जायला निघालो होतो. गाडीतून आम्ही जात होतो तर एक डंपर अचानक ब्रेक लागत नाहीये.
थांबा. काय झालं साहेब? पुढे रस्ता बंद आहे, मोठा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही एक काम करा, तुम्ही या रस्त्याने जा, इथून डायरेक्ट हायवे लागतो. ओके. भीषण आहे आधी हे खूप. म्हणजे तुमचं दैव बलवत्तर, नशीब चांगलं म्हणूनच वाचलात खरं तर तुम्ही. खरंय. पण आधी मला ना एक वेगळाच संशय येतोय. कसला? हे सगळं कदाचित इंद्राणी मॅडमच घडवून आणतायत. म्हणजे? मी म्हटलं होतं ना तुला, इंद्राणी मॅडम कडून नेत्राला धोका आहे. तेच हे सगळं मुद्दामून घडवून आणलंय त्यांनी. तुला तुला आठवतंय, तुम्ही ज्या वेळेला निघालात तेव्हाही इंद्राणी मॅडम असंच म्हणत होत्या ना की मी वेगळ्या गाडीतून जाते, तुम्ही दोघं वेगळ्या गाडीतून जा. नेत्रा, तुम्ही दोघं तुमच्या गाडीतनं जा, मी माझी गाडी घेऊन येते. लक्षात येते का तुझ्या? आधी खरंच तुमचं नशीब चांगलं म्हणून वाचलात रे तुम्ही. मला तर असं वाटतंय की त्रिनयना देवीने माझ्या करवी तुला पाठवलं नेत्राचं रक्षण करण्यासाठी. आई, आई काय झालं? आता डोळ्यात पाणी काय तुझ्या? आई, मी आणि नेत्रा सेफ आहोत. हे बघ, काही झालेलं नाहीये आम्हाला. आधी तू सेफ आहेस कारण तुझ्या आयुष्यात नेत्रा आहे, पण नेत्रा सेफ नाहीये बाबा. आई, तू आणि मी असताना नेत्राला काही होणार नाही. आपण काही करू शकणार नाही त्या इंद्राणी मॅडम समोर. तुला कळत कसं नाहीये? सगळ्यांसमोर माहितीये ना त्या बाईने तुझ्या आजोबांना कसं मारलंय ते. त्या काही करू शकतात. त्या बाईला माहितीये रे की ती पेटी उघडल्यावरच नेत्राचा मृत्यू टाळण्यासाठीचा उपाय मिळणार आहे, म्हणून त्या करायलाच देत नाहीयेत आपल्याला. हे नेत्राचा जीव वाचवायचा असेल ना आधी, तर आपल्याला ती पेटी उघडायला लागेल. आई, पण नेत्रा मला म्हणाली होती की देवीचं वरदान असलेल्या व्यक्तीशिवाय कोणी त्या पेटीला स्पर्श करू शकत नाही, दुसरं कोणीच ती पेटी उघडू शकत नाही. खोटं आहे रे आधी. आधी सगळं खोटं आहे हे. जर वरदान असलेली व्यक्तीच ती पेटी उघडू शकत असती तर मला सांग, ही आत्ताची पेटी नेत्राला उघडता आली नसती का? उघडता आली का तिला पेटी? नाही ना. खोटं आहे हे सगळं आधी. नेत्रा इंद्राणी मॅडमच्या बोलण्याला बळी पडली आहे. जणू काही इंद्राणी मॅडमच बोलतायत तिच्या तोंडून. पण आई, मी दोघींना क्लिअर सांगितलंय, ती पेटी उघडली जाईल तर ती मी असतानाच. तुझ्या सांगण्याने काहीच होणार नाहीये आधी. लिहून ठेव. इंद्राणी मॅडमनी काही लबाडी करण्याच्या आधी आपल्यालाच पेटी उघडायला लागणार आहे. इंद्राणी मॅडमच्या मनात नक्की काय चाललंय ना ते पेटी उघडल्याशिवाय नाही कळणार, म्हणून तरी ती पेटी उघडायला लागेल. नेत्राचा जीव वाचवायचा आहे आधी आपल्याला. मी ती पेटी उघडते. माझ्या जीवाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण नेत्रा सुखरूप राहायला हवे. मी उघडते पेटी आधी. आई थांब. मी नाही, आपण उघडूयात पेटी.
हे असं का होतंय? आपण काढलेल्या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे पंचपेटिकेतली तिसरी पेटी जलतत्वाची म्हणजे माझी आहे, बरोबर? मग तरी ती उघडली का जात नाहीये माझ्या रक्ताने? ह्या श्लोकांचा अर्थ आपल्याला वाटतो तितका साधा सोपा नाहीये. अर्थ काढताना काहीतरी चुकलंय आपलं बहुधा. मला असं वाटतं की पुन्हा एकदा अर्थ शोधायला हवा श्लोकाचा. हो आत्या, अर्थ शोधावाच लागेल. का आपल्याकडून चूक झाली? आणि जर तसं असेल ना तर विध्वंस होईल. जरी चूक झाली निमिषेभराची, विरोचक करी घात साऱ्या जगाचा. हे गोड आणखीनच वाढत चाललंय. आज दिवसभर तुम्ही आमच्या बरोबर होतात. सगळीच कामं खोळंबली असतील ना तुमची? नेत्रा, देवघरात जाऊयात. चल. देवघर? ती पेटी मला उघडून बघायची आहे. आणि इंद्राणी त्यांना काही सांगण्याची गरज नाहीये. साहेब, पेटी उघडणं सोडाच तुम्ही पेटीला स्पर्श करण्याचा सुद्धा विचार करायचा नाहीये. नेत्रा, मी तुम्हाला म्हंटल ना, तुम्ही पेटीला स्पर्श नाही करायचा. नेत्रा, मी काय म्हणतो एकदा समजून घे ना प्लीज. तुम्ही घ्या ना समजून मला. नेत्रा, आतापर्यंत प्रत्येक वेळी मी ऐकलंय तुझं. आता एकदा माझं ऐक. आणि यातलं काहीही सांगायचं नाही इंद्राणी आता. साहेब, नक्की काय झालंय सांगा ना मला. काय तुमच्या मनात इंद्राणी आत्यांबद्दल नक्की काय गैरसमज झालाय? नेत्रा, काही गैरसमज नाहीयेत माझ्या मनात. साहेब, मी कसं सांगू तुम्हाला? मी आतापर्यंत जे काही करू शकले ते सगळं इंद्राणी आत्यांमुळे. तुमच्या समोर मी उभी आहे ना सुखरूप, ते पण इंद्राणी आत्यांमुळेच. आई बरोबर बोलतीये. तू माझं ऐकणार नाहीस. त्यामुळे आई म्हणतीये तसंच मला करावं लागेल. मलाच ती पेटी उघडावी लागेल. काय झालं? काय विचार करताय? काही नाही, चल. उशीर झालाय, झोपूया आता पण. जाऊ. नेत्रा, 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 काय झालं? काय झालं? शांत हो. मी इथे तुझ्या समोर उभा आहे ना. मी तुझ्या समोर. शांत. काय 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 झालं? तू आधी इकडे बस. ये. बाळा, बस तू इथे शांतपणे. मी पाणी देतो तुला. पाणी. सावकाश. शांत. काय झालं नेत्रा? स्वप्न पडलं होतं का काही? काय दिसलं स्वप्नात? नेत्रा, शांत हो. आणि मला सांग, काय दिसलं स्वप्नात? मला वचन द्या की तुम्ही कधीच पेटीला स्पर्श करणार नाही. नेत्रा, बोला ना. नाही ना स्पर्श करणार पेटीला? मी नाही हात लावणार पेटीला. पण आता तू थोडा वेळ पेटीचा विचार बाजूला ठेव आणि झोप शांतपणे. चल, झोप.
झोप. नेत्रा, मी कुठेही जाणार नाहीये. झोप शांतपणे. मी आहे इथेच. इंद्राणी आत्यांनी नेत्राचा चांगलाच ब्रेन वॉश केलाय. त्यामुळे त्यांनी जसं सांगितलंय नेत्रा तसाच विचार करते, म्हणून हे सगळं घडतंय. वाह, आज काय उत्तम योग जुळून आला. माझ्या लाडक्या गुलामाकडून पेटी उघडून घ्यायची आहे. पेटी उघडली तरी माझाच फायदा आणि पेटी उघडताना याला काही झालं तरी माझाच फायदा. आधी अरे ऑफिसला जायचंय ना, चल ब्रेकफास्ट करून घे. आई ऐक ना, मला जरा तुझ्याशी बोलायचं थोडं पेटीबद्दल. काय झालं? आई, नेत्रा पेटीबद्दल खूपच सेन्सिटिव्ह झाली. असणारच ना आधी. इंद्राणी मॅडमनी नको नको ते भरवलं असणार तिच्या डोक्यात. कम्प्लीट ब्रेन वॉश केलाय तिचा त्यांनी. पण मग आता करायचं काय? आपल्यासाठी नेत्रा महत्वाची आहे. पेटी उघडावीच लागेल. नाही आई, पण मला वाटतं आपण नेत्रासमोर पेटी नको उघडूया. ती करूच नाही देणार मला तसं काही. कुठे ती आता? ती इंद्राणी आत्यांच्या रूम मध्ये. हीच योग्य वेळ आहे आधी. आत्ताच पेटी उघडावी लागेल. हीच योग्य वेळ आहे, बिलीव्ह मी. आत्या, असं स्वप्न का पडलं असेल मला? अद्वैतच्या बाबतीत तू खूप प्रोटेक्टिव्ह आहेस. त्याला काही होऊ नये, त्याच्या बाबतीत काही वाईट घडू नये असं तुला सतत वाटत राहतं आणि म्हणून हे स्वप्न पडलं. पण एका गोष्टीची काळजी तुला घ्यावी लागेल. तो पेटीला हात लावत नाही ना, ह्याकडे लक्ष द्यावं लागेल. नाही, ते नाही हात लावणार पेटीला. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. त्यांनी मला शब्द दिलाय की ते पेटीला स्पर्श नाही करणार. पण आत्या, पेटी फार दिवस घरात राहता कामा नये. तुम्हाला रुपालीबाई साहेब माहिती आहेत ना, गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी पेटी देवघरातून गायब केली होती. त्या ह्या वेळेला सुद्धा काही करू शकतात. मला नाही वाटत आता ती पेटीला हात लावायची हिंमत करेल. गेल्या वेळेचं आठवत आहे ना तुला? जोपर्यंत ती पेटी आपण उघडत नाही आणि त्यातलं पिंपळपान आपण ताब्यात घेत नाही, तोपर्यंत पेटी सुरक्षित आहे. पण ती उघडायची कशी हेच कळत नाहीये. काल रात्रभर मी श्लोकांचा अभ्यास केला, पण हाती काहीच लागलं नाही. आत्या, मी सुद्धा रात्रभर श्लोकाचाच विचार करत होते. एक श्लोक आहे जो मला वाटतं की काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. कोणता श्लोक? तुझे स्थान विसवेस वाटेस लागे, कधीचीच पेटी तिथेची विराजे, जयाची प्रतीक्षा निकट तोच येता, प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे. आत्या, प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे. आणि आपल्यासोबत तेच घडलं ना. अपघाताने आपण एका ठिकाणी पोहोचलो आणि अपेक्षित नसताना ती पेटी आपल्यासमोर प्रकट झाली. म्हणजे ती पेटी प्रकट होण्याचा आणि अद्वैत आपल्यासोबत असण्याचा काही संबंध आहे? म्हणजे अद्वैत आपल्यासोबत नसता तर पेटी सापडली नसती. म्हणजे अद्वैत आपल्यासोबत होता म्हणून ती पेटी आपल्या समोर प्रकट झाली.
जयाची प्रतीक्षा निकट तोच येता. म्हणजे त्या पेटीला अद्वैत साहेबांची प्रतीक्षा होती.